माझं नाव नूतन संजय रेडेकर आणि मी माझे वडील फोटोग्राफी करत होते आणि मी सांगलीत आले। माझं पहिलीपासूनचं शिक्षण गावी झालं, पहिली ते तिसरीपर्यंत। तिसरी चौथी बापटबालला झालं, बापटबाल शिक्षण मंदिरला। त्याच्यानंतर पुरोहित शाळेमध्ये 10वीपर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर कॉलेज 11वी 12वी राणी सरस्वती देवी कन्या शाळा इथे झालं आणि ग्रॅज्युएशन मी KWC कॉलेजला केलेलं आहे, BSc झुओलॉजी। आणि त्याच्यानंतर मी त्या दरम्यानच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते आणि सोबत मी शिक्षण नाही थांबवलं। नंतर मी B.Ed केलं गुलाबराव पाटील मिरज हायस्कूल मिरज कॉलेजला। त्याच्यानंतर MSc केली। MSc ही मी पलूस कॉलेजमधून केलेली आहे, आर्ट कॉमर्स सायन्स पलूस इथून। आणि दरम्यानच्या काळात मी करतच होते, पण माझं खरं तर हे यश म्हणावं तर बाबांनी मला कधी शिक्षण थांबवलंच नाही। कारण तू ते परीक्षा देत देत तू शिक्षण पण कर, तुझा प्लॅन बी पण तयार राहू दे, जेणेकरून नंतर तुला फ्रस्ट्रेशन येणार नाही, तुला तुझं करिअर काहीतरी ऑप्शन ठेवता येतील, म्हणून मी ते करत होते। आणि घरची परिस्थिती तर अत्यंत हलाखीची होती। बाबांनी पण स्वतःचं शिक्षण जॉब करत करत फोटोग्राफीचा बिझनेस करत करत केलेला आहे। ते माझ्यासोबत कधी कधी एक्झाम पण द्यायचे सेट नेटच्या, एवढं म्हणजे त्यांचं हे आहे। आणि घरातच रोल मॉडेल असल्यामुळे मला काही वेगळं असं काही करावंच लागलं नाही की बाहेरचं मार्गदर्शन घे, बाहेर करून काहीतरी मिळव, मोटिवेशन वगैरे। आई पण गृहिणी आहे, पण ह्या दोघांचा सपोर्ट खूप असतो। कपडे कमी घे पण पुस्तकं जास्त घे असं करतात ते नेहमी। आणि मी म्हणते की ह्या यशाचं सगळं श्रेय मी घरच्यांनाच देते, कारण तेच माझे शिक्षक आहेत, तेच माझे गुरु आहेत। कारण घरी पण मी घरीच अभ्यास केला, मी जास्त हे केलं नाही, पण हां मोठ्यांचं मार्गदर्शन वगैरे घेतलं जे ह्यातून लागलेले आहेत किंवा शिक्षकांचं वगैरे, आणि घरीच अभ्यास केला। आणि सध्या मी वित्त विभागात मंत्रालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहे आणि इथून पुढेही प्रयत्न करत राहील, फक्त तुमच्या सर्वांचे आशीर्वाद राहू दे। धन्यवाद। युवकांना आणि आताच्या तरुण पिढींना मी एवढं सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काही ठरवलंय ना तर त्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहा, प्रामाणिक राहा। यश मिळतं, फक्त उशिरा मिळतं, कधी कधी लवकर नाही मिळत, पण प्रयत्न करत राहा आणि स्वतःचे पर्याय ऑप्शन ठेवा। जर हे नाही झालं तर मी बाकी कोणत्या क्षेत्रात करू शकतो। आपली शैक्षणिक पार्श्वभूमी पण जरा स्ट्रॉंग ठेवण्याकडे लक्ष द्या। आणि ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये एक गोष्ट आहे, जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं ना, दिवस रात्र मेहनत घेऊन, जर त्या परीक्षेला समजून जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्की यश भेटतं। फक्त खचून जायचं नाही, कारण ही 2-3 वर्षाची सलग प्रोसेस आहे। पुढे पण कार्यरत राहायचं, ह्याच्यासाठी आतापासूनच स्पर्धा परीक्षा आपल्याला शिकवते आणि फक्त त्यासाठी तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी पण खंबीर ठेवण्याकडे लक्ष द्या। कारण इथून ह्या क्षेत्रात नाही झालं तरी पण तुम्ही शैक्षणिक पार्श्वभूमीतून चांगल्या गोष्टी अचीव करू शकता। आणि मी पर्टिक्युलर मुलींसाठी सांगावं म्हणाल तर मुलींना सध्या खूप गरज आहे की स्वतः प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला त्यांना खूप वाव आहे, पण त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतःच्या पायावर नक्की उभं राहायला पाहिजे। मुलींनी तरी राहिलंच पाहिजे, कारण आता सध्याच्या आपण बघतो त्यासाठी त्यांना ही गरजच आहे की स्वतःचं करिअर त्यांनी बनवलं पाहिजे। एवढंच मी बोलतो। धन्यवाद। थोडं स्माइल ठेवा, सगळे स्माइल ठेवा। नमस्कार, मी संजय रेडेकर आणि माझी मुलगी आहे नूतन रेडेकर। मी सांगलीला ज्यावेळेला आलो त्यावेळेला मी फोटो प्रिंटिंग क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि तसं माझं मूळ गाव गडिंग्लज, तिकडे गेली 20 वर्ष मी इकडे सांगलीमध्ये आहे। तर सना स्टुडिओमध्ये काम करत असताना मला साहेबांच्याकडनं खूप कष्ट कसं करायचं असते ही सगळी सवय लागली। माझ्या मुलांना वेळोवेळी मी मार्गदर्शन देत गेलो आणि आज माझी मुलगी MScचा अभ्यास करत असताना MPSCचा पण अभ्यास करत होती आणि त्यातनं ती मंत्रालय सहाय्यक वित्त विभागाला ती आता लागलेली आहे। आणि अशा प्रकारे तिचं घवघवीत यश हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं झालेलं आहे।